तो काय घडलं नेमकं काय माहिती? तुषार रामदास जाते यांचा आज आकस्मिक मृत्यू झालेला आहे. अशी अतिशय दुर्दैवी घटना आलेली आहे आमच्या पठरा भागावरती. तर शब्द नाही माझ्याकडे काही सांगण्यासाठी, पण एक माथी जरूने काहीतरी पूर्ववैमनस्यातून त्याच्यावरती चाकूने हल्ले करून त्याला मारण्याचा प्रकार झाला आणि त्याच्यामध्ये तुषारचं जागेवर मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे त्याची पत्नी, 2 मुलं, आईवडील, एक भाऊ असं कुटुंब आहे. त्यांनी लहानपणापासून कष्टातून हे सगळं निर्माण केलं होतं. दुग्ध व्यवसाय तर मोठ्या प्रमाणात त्याचा दुग्ध व्यवसाय होता. पण आज आमच्या पूर्ण गावात एक शोककळा पसरली आहे का म्हणजे सर्वसामान्य कुटुंबावरती जर असे समाजातले जे विकृत लोक आहे आणि त्याच्यावरती जुनी पार्श्वभूमी त्याची का तो बऱ्याचशा ठिकाणी गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता, त्यांनी हल्ले केलेले. आकस्मिक मृत्यू म्हणता आणि मग काय नेमकं काय आहे? आकस्मिक मृत्यू म्हणण्याचा अर्थ साहेब असा नाही तर त्याच्यावरती हल्ला झाला. आकस्मिक मृत्यू नाही, पण आता शेवटी आमच्या भावना दाखवून आलेल्या आहेत त्या. आणि एवढंच सांगू इच्छितो का काळाने जो घाला घातला सगळ्यात मोठा, त्याच्यावरती आमचा पूर्ण पठारभाग किंवा आमचं सर्व नातेसंबंधातले नातेवाईक सर्व लोक ह्या दुःख सावरू शकत नाही. पण तरी पण परमेश्वराने त्याच्या कुटुंबाला, त्याच्या सर्व नातेवाईकांना परमेश्वराने ताकद द्यावी आणि त्याच्या मुलांना, मुलगा आणि मुलाला आणि मुलीला भविष्यात कोणतीही गोष्टीची कमी पडली किंवा आईवडिलांना तर आम्ही सर्व नातेवाईक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. मृत्यू झालेल्या व्यक्तीचं वय किती? मृत्यू व्यक्ती 35 वर्ष. त्यांना मुलं किती आहेत? एक मुलगा आणि एक मुलगी. काय पण म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती काय अपडेट आहे, काय घडलं असं? काहीतरी दुग्ध व्यवसायातनं काहीतरी वादावरनं काहीतरी झालं एवढंच आमच्यापर्यंत माहिती झालेली. असं काय माहीत नाही दुसरं जास्त. मग त्यांचा खून करणारा व्यक्ती पकडला वगैरे किंवा त्याचं काही नाव कळतंय? त्याचं नाव काहीतरी हांडे मोहन म्हणून नाव आहे. मनोज हांडे म्हणून नाव आहे. ते कुठले आहेत काय? बदगी बेलापूरच्या साईडचा चैतन्यनगर या ठिकाणचा आहे तो. प्राथमिक माहिती अशी भेटलेली आम्हाला. मग ही घटना कधी घडली? सकाळी 5:30 वाजता तो जेव्हा गायांना चारा घालण्यासाठी उठला होता तेव्हा त्याच्यावरती. म्हणजे आज बुधवार आहे, आज सकाळी किती वाजता? सकाळी 5:30 वाजता. कळलं कसं बाकीच्यांना? बाकीच्यांना आरडाओरडा झाला. त्याची बाईक मध्ये पडली, भाऊ मध्ये पडला, आईवडील शेजारी होते ते मध्ये पडले. त्यांच्यावरती पण हल्ला झाल्यानंतर तो ओरडला. त्याच वेळेस सगळ्यांना माहीत झालं. कशाने हल्ला केला वगैरे असं काय? चाकूने हल्ला केलेला आहे. तू काय पाळत ठेवली होती का लपून बसला असं काय? पाळतीवरूनच झालेलं असणार आहे, कारण की त्याला इत्तंभूत सगळ्या गोष्टीची माहिती असावी असा प्राथमिक अंदाज आहे. ज्याने हल्ला केला तो कसा पकडला का पळून गेला होता काय? पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावलेली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी मागे एक टोमॅटो शेती त्या घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती त्या ठिकाणी तो दडी धरून बसलेला होता. त्या ठिकाणी सकाळी त्याला त्यांनी काय विष पिला वगैरे असं काहीतरी चर्चा? आता काहीतरी चुकीचं केल्यानंतर तो हे दाखवण्या समाजात दिशाभूल करण्यासाठी किंवा पोलिसांकडून आश्रय मिळवण्यासाठी ते त्यांनी केलं असेल, पण तो सराईतच आहे. तुमची मागणी काय? त्याला फाशीची शिक्षा भेटावी बस. नाना, तर तुम्ही काय सांगाल? अशा घटना तालुक्यामध्ये वाढत आहेत आणि पठारावर पण अशा घटना घडत आहेत. तर पठारावर आणण्यामध्ये तुषार दाते याचा खरं तर खून झाला आहे असंही म्हणावं लागेल. कारण मला दुपारी 12:00च्या दरम्यान स्वतःचा फोन आला की आमच्या पठार भागावर सकाळी आताची घटना झाली. आणि म्हटलं कशातून झाली तर म्हटले ते थोडंसं काही असेल, परंतु वारंवार पठारावर या घटना घडत आहेत. ही दुसरी तिसरी घटना आहे. आणि अशा घटना ज्यावेळेस घडत आहे त्यावेळेस खऱ्या अर्थानं एखाद्या कुटुंबातला कुटुंब प्रमुख जातो त्या घरावर किंवा अशा रीतीने हल्ला होऊन जातो तर म्हणजे त्या ठिकाणी गावावर भीतीचं वातावरण तयार होतं ना. आणि म्हणून असे आरोपी जर असतील तर अशा आरोपींना आम्ही त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे. आणि ही जे दहशत किंवा गुन्हेगार वृत्तीची लोक आहेत ही फलितार्थानं येत असताना गावांनी त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आणि ह्या अशा गोष्टी ज्या घडतात त्या घडल्या नाही पाहिजे. पोलीस डिपार्टमेंटसुद्धा सतर्क राहायला पाहिजे. किती वेळा आणि मागे आमचे मित्र विलास जात्याचं असंच झालं, आता हे असंच झालं. असे कोण जर दिवसा ढवळ्या व्हायला लागले तर लोकांनी जरणं मुश्किल होईल. आणि म्हणून माझी गृह खात्याला सुद्धा विनंती आहे पोलीस डिपार्टमेंट
की असं हे सगळं मुडीत काढलं पाहिजे आणि त्या ठिकाणी अशा आरोपींना किंवा अशा गुन्हेगारांना चांगल्या प्रकारची शिक्षा होऊन त्यांना तडीपार झाली पाहिजे. हांड्यांचं गाव कुठलं आहे? चैतन्यपूर अकलापूरच्या अकलापूर. ब्राह्मणवाड्याजवळ. मग ते इकडे कसे आले, काय थोडीफार ऐक्यू काय माहिती, पोलीस तपासामध्ये सगळं माहिती काय संशय वगैरे काही, संशय त्यांची अगोदरची ओळख वगैरे? ओळख वगैरे दुग्ध व्यवसायाचं काहीतरी गुन्हा असेल माहीत नाही, पण तुषारचा आजच शत्रू होता गावामध्ये त्याला इथेही त्यांचा व्यवसाय काय होता? दुग्ध व्यवसाय होता. अडचण काय आहे? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.